ईशान लपू नको बाहेर ये. चांगला फटकवूनच काढतो तुला. मी नाही तोडले. हा अब काय चालय काय? हा काय पद्धत आहे ही? हो पद्धत कसली विचारताय? तुमच्या या नातवाला जरा विचारा. त्याने माझ्या स्कूटरचा आरसा फोडलाय. नाही आजोबा, मी नाही तोडलंय. मी सांगतोय ना, मी नाही तोडलंय. हे बघा, मी तुम्हाला सांगतो काय झालं. हा, मी झाडावरून मारली उडी, तितकंच हे आले. मग यांची स्कूटर पडली आणि मग त्यांच्या स्कूटरची फुटली काच. ऍक्सिडेंट होता आजोबा, ऍक्सिडेंट. मी नाही तोडली मुद्दाम. हो खोटं बोलतोय हा. मला माहितीये ना, मी दिसल्यावर मुद्दाम उडी मारले याने. या कार्ट्याने ना वैताग आणलाय सोसायटीमध्ये. काल साळुंकेंची काच फोडली क्रिकेट खेळताना. सोसायटीमध्ये जे बाकडं आहे ना त्याला च्युइंग गम लावून ठेवलंय. रोज नवीन कटकट. तुम्हाला माहितीये का की इतर मुलं सुद्धा शिस्तीने खेळतात, हाच एक सापडतो बेशिस्त. माझगावकर तुम्हाला आधीच सांगतो, वेळीच लक्ष द्या नाहीतर. ठीक आहे प्रणय, मी तुमची माफी मागतो. हा याच्या वतीने मी माफी मागतो. असं करणार नाही परत आपण. हो अजून किती चुका पोटात घ्यायच्या? आमच्या मुलांनी चुका केल्या की तुम्ही दारात येता ना बडबड करायला. आता आम्ही आलो तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ओ मिस्टर, तुमचं जे काय नाव असेल ते, तो काय सांगतो ते ऐकलं नाही का तुम्ही? ऍक्सिडेंट होता तो म्हणतोय ना, मग तुम्ही काय परत तेच बोलताय? अहो लहान मुलगा आहे, खेळणारच, धडपडणारच. तुम्ही तुमच्या लहानपणी असं काही केलं नाही का? हा हे बघा, आता जर तुम्ही इथे जास्त वेळ थांबलात ना तर मी सरळ खाली जाईन आणि तुमच्या गाडीचाच नाही, तुमच्या घरातले सगळे आरसे फोडून टाकीन. अहो पण क्या निघा. तुला मी नंतर बघून घेतो. तर असा झोडपणार आणि खोलीमध्ये बंद करून टाकतो की नाही बघतो. अशोक, अरे काय बोलतोयस तू? हे केवढा बदललायस? काय तर म्हणे शिस्त म्हणजे शिस्त. कसली शिस्त? तुझ्या एवढा उनाडक्या करणारा, द्वाड आणि बेशिस्त मुलगा मी आयुष्यात कधी पाहिला नव्हता. म्हणजे आजोबा मस्तीखोर होते? मस्तीखोर भलतेच. तुझ्या मस्तीखोरपणाचे पाढे वाचवून दाखवू का तुझ्या नातवंडांना? दाखवतेस. या मुलांनो इकडे या. तुमचे हे जे आजोबा आहेत ना, ते दिसतात तेवढे शिस्तप्रिय नाही आहेत. उलट तू म्हणालीस तसे मस्तीप्रिय आहेत. म्हणजे होते. आणि त्यांच्या द्वाडपणाचे किती म्हणून किस्से ऐकवू तुम्हाला, पण ऐकवतेच, मला मजा येईल. नंबर एक काय, अनेक आहेत, पण आता मी जरा लिमिटेड ऐकवते. हा नंबर 1, एकदा तुमच्या आजोबांनी आमच्या चाळीच्या गेटवर उभं राहून कुत्रे भुंकण्याचे आवाज काढून अख्ख्या चाळीला मध्यरात्री जागवलं होतं. आठवतं? नसेलच आठवत. नंबर 2, कॉलेजमध्ये असताना आपल्या प्रोफेसर्सच्या वेड्या वाकड्या नकला करून सगळ्यांना हसवणे, चिडवणे प्रोफेसर्सना. बरोबर? काय चेहरा झालाय. नंबर 3, एकदा आमच्या चाळीच्या नाटकात त्यांनी आयत्या वेळेला हिरोची भूमिका केली आणि अशी धमाल उडवली. धमाल म्हणजे काय, भलतीच. सगळे डायलॉग वेगळेच, आपल्या पदरचे, डेल्या भरपूर टाकल्या. हो की नाही? कसं वाटलं आजोबा पुराण? बिचारे आजोबा, मला माहित असलेला अशोक नाहीच आहे हा.
हा कुणीतरी वेगळाच माणूस आहे. मी माझ्या आठवणीतल्या अशोकला भेटायला आली, ज्याच्या प्रेमात वेणू पडली होती. भेटेल मला तो? बरं झालं देसाई भेटलात ते. हा का हो, काय झालं? अहो कोण आलायत ह्या बाई? बरं त्या आल्यापासून माझ्यावर काय आवाज चढवतायत? बाई? कोण बाई? या माझगावकरांच्या घरच्या सर्कशीचा प्रकार वाढतच चाललाय. आधी ते एकटे राहत होते भूतासारखे, नंतर त्यांची ती 3 कार्टी आली, नंतर ते मूर्ख राधा आणि किशा, मध्येच तो अर्जुन येऊन गेला, आणि आता या बाई. यांना काय माहितीये आमच्या सोसायटीत काय चालतं आणि आम्ही कसं सहन करतोय ते? बरं जो तो आमच्यावरच आवाज चढवतोय. हे बघा, मला नीट सांगाल का काय ते? सांगतो या, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा माझा आरसा त्या ईशानने फोडलाय. अरे देवा. बरं याची कंप्लेंट करायला माझगावकरांकडे गेलो तर त्या पाहुण्या बाई मलाच बडबडायला लागल्या. अहो यांना कुठे माहितीये आपण या सोसायटीत कसे राहतो, यांच्यामुळे काय काय सहन करतो. हे माझगावकर एरवी सगळ्यांना शिस्त लावतात. अरे स्वतःची कार्टी बघा जरा. तोरणे, काही बोलून उपयोग नाहीये. लाखो वेळा तक्रार करून झाल्या. आता ना काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे. आणि देसाई हे फक्त तुम्ही करू शकताय. नाही आता मी करतोच ना, करतोच. माझगावकर अजून शाळा घ्यायची का? व्हॉट आर यू सेइंग आजोबा? तुम्ही नाटकात काम करायचात आणि आजोबा प्रोफेसरची नक्कल करायचे. आजोबा लास्ट टाइम मी आमच्या प्रोफेसरची नक्कल केली तेव्हा तर केवढं लेक्चर दिलं तो. आणि आजोबा कुत्र्याचे आवाज काढून सगळ्यांना उठवायचे. आजोबा तुमच्याकडे तर एकदम असं म्हणजे गॉबलिन एनर्जी आहे. तुम्ही गॉबलिन आहेत, गॉबलिन गॉबलिन. गॉबलिन एनर्जी? हा म्हणजे काय आहे ना, आमच्या शाळेत एक मुलगा आहे, तो खूप 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 मस्ती करतो, मग आम्ही त्याला गॉबलिन बोलतो. गॉबलिन 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 गॉबलिन. तुमच्या आजोबांच्या मस्तीखोरपणाचे पाढे वाचले ना तर अख्खा दिवस कमी पडेल. एवढा मस्ती करत. सांगू का? सांगा ना प्लीज प्लीज सांगा ना. म्हणजे कसं आम्हाला पण आयडिया मिळेल, आयडिया. कशाला खोटं बोलतो? मी खोटं बोलते? मी खोटं बोलते म्हणाला. मी थापा मारते ना. थापाड्या आता मी सांगतेच. एकदा तुमच्या या आजोबाने आपल्या मित्राशी पैज लावली आणि चाळीतल्या प्रत्येक घरात जाऊन तो पोटभर जेवून आला, प्रत्येकाला वेगवेगळं कारण देऊन. आणि ते जेवण यांनी पचवलं. केवढी राक्षसी ऍपिटाईट याची. आता खोटं बोललं तर राग येऊन राहतो. हत्तीचे दात दाखवायचे वेगळे, खाचे वेगळे. एकदा मध्यरात्री त्यांनी चाळीतल्या प्रत्येक घराला कुलूप लावलं. याचं कुलूप उघडतो की नाही बघा. का असं? का म्हणजे का असं विचारायचं नाही बाळ. महाशयांना वाटलं त्यांनी तसं केलं. बरं, एकदा मध्यरात्री नंतर स्मशानात जाऊन एकट्यानं गाणं गाण्याची पैज लावली आणि तो जिंकला. काय? बाप्पा, आता असा कसा झाला? बायको लवकर गेली ना, हा, परिणाम होतेच. समोर बघा. आजोबा तुम्ही मध्यरात्री जाऊन स्मशानात गाणं म्हणायची पैज लावली आणि जिंकलात? म्हणजे तुम्हाला भीती नाही वाटली का? भीती? भूताचा भाऊ आहे तो, त्याला कसली भीती? म्हणजे तुम्हाला पण ओरडत असतील ना आजोबा? आता मला ओरडतात तसे. खूप खूप ओरडायचे रोज. पण त्याला ते आवडायचं, कारण ओरडा खाणं त्याचा छंद होता, हो की नाही? पण अशोक, तू आमच्या चाळीची जान होतास रे, जान. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, पतंग स्पर्धा, गणपती, दिवाळी, दसरा, कुणाच्या घरचं लग्न, कुणाला दवाखान्यात नेणं.
ही सगळी कामं तू आवडीने करायचा आणि त्याच्यासाठी अशोक आणि अशोकच लागायचा सगळ्यांना. म्हणजे अख्ख्या गावाला मी लागायचो ना तसा. हं, कधी समोर बघा. यू वर अ लवेबल रास्कल. ए पण तू एवढा कसा बदललास? ते दिवस वेगळे होते. ते दिवस वेगळे आहेत. जबाबदारी घ्यायला गेलो आणि मजा मस्ती मागे पडली. हं. घरच्या लोकांची काळजी करायला लागलो आणि बेफिक्री विसरलो. अंगातली रग कंट्रोल करता ती कधी संपली हे मला कळलंच नाही. आणि फक्त राहिली ती शिस्त म्हणजे शिस्त. सगळ्यांचं तसं होतं. इतरांचं राहू दे, पण मी नाही तुला असं बदलू देणार. अशोक, यू वर अ स्टार अँड यू विल ऑलवेज बी अ स्टार. मुलानो, तुम्हाला तुमचे आजोबा जसे होते तसं त्यांना बघायचंय का? येस. मग बघाच मी तुमच्या आजोबांना 50 वर्ष मागे कसं नेते ते. बघून तिची जादू बघून. कम ऑन हिरो. आता बघाच खरी गंमत जम्मत. गंमत जम्मत, गंमत जम्मत, गंमत जम्मत, गंमत जम्मत. गंमत. देसाई, नुसता दम देऊन उपयोग नाहीये. या ईशान सारख्या मुलांना ना चांगलं फटकावूनच काढलं पाहिजे. नाही बरोबर आहे तुमचं. अहो पण कोण फटकवणार? त्यांच्या घरात 10 माणसांची 10 तोंड, 10 प्रॉब्लेम. या ड्युट्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? अरे मग बोर्डिंग मध्ये टाका म्हणावं, म्हणजे आमच्या तरी डोक्याचा ताप जाईल ना. नाही तर काय. बरं झालं अनिश भेटलास. अरे जरा तुझ्या पुतण्याला समजाव. का काय केलं त्यांनी आता? काय केलं? अरे माझ्या स्कूटरचा आरसा फोडलाय त्याने. आय एम सॉरी, चुकून झालं असेल हो. मी रिपेअर करून देतो तुम्हाला. अनिश काय आणि किती रिपेअर करणार आहेस? तो ईशान रोज तोडफोड करतोय आणि कटकटी करतोय. हे बघ, हे जर असंच चालू राहिलं ना तर शेवटचं सांगतो, त्या ईशानला ना सोसायटी आवारात खेळू देणार नाही. मग तुझे बाबा भांडायला आले ना तरी चालेल. हा, मी तर वाटच बघतोय योग्य मुद्दा मिळायची. योग्य मुद्दा मिळाला ना माझगावकरांना बरोबर सुनावणार आहे मी. हा बर